ऐसा आहे घर. अजून चिक्कार काम बाकी आहे. आवाज घुमत असेल कारण आणि किचन किचन मस्त आहे रे मोठा. मी केला नको तू नको मरस तू तयास राहा. तुझी काढ डायरेक्ट काय कर माहिती आहे एकदाच थांबतो तो सांगते बघ तसा हादर नको बरोबर डायरेक्ट का उपट रे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नितेश आणि तेजू या ब्लॉग मध्ये. कसं आहे किती दिवसापासून बघितला व्हिडिओ येत नव्हत्या, आतापासून कंटिन्यू चालू होतील व्हिडिओ तुमच्यासाठी. हसवण्याचा प्रयत्न चालूच असेल. हसा एवढे दिवस कुठं होतो हे बघा गाईज, भरपूर आजारी होतो मी. 7-8 दिवस हॉस्पिटल. तर पुन्हा आता चालू होतील आपल्या व्हिडिओ फटाफट. नितेश आणि तेजू पण आतापासून आहे ना तुमच्यासाठी ब्लॉग बनवणार आहे आणि रोज व्हिडिओ बनवणार आहे. तेजू आता आम्ही चाललो ताईचं घर. आमच्या ताईचं घर ऑलमोस्ट पूर्ण झालेला नाही, फक्त थोडासा बाकी आहे. काय कालक असेल तरी बघा, तुम्हाला थोडाफार दाखवते. आम्ही चालू घर बघायला. आम्ही म्हणजे लय दिवस झालं घर बघायला गेलोच नाही. किती झाला किती नाही ते तुम्हाला स्टोरी माहिती असेल. आमच्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे गावाच्या लोकांना माहिती आहे ताईच्या अगोदरची स्टोरी. पण म्हणजे घर चाललेला ती, पण आता तिने कव्हर केलंय थोडाफार घर. ते आता तुम्हाला दाखवायला नाही. ते जावाचा तेजू चलो निकलते. तुम्ही पण बघा नंतर घर झाल्यावर तर तुम्हाला घराचा पूर्ण टूर दाखवेनच मी. पण आता आम्ही चाललो. चला जाऊया मित्रांनो. तर हा आहे आमचा घर या साईडला आणि हे इथं आहे भाऊंचा घर. आणि पोरं अशी खेळत असतात. ही कुत्री पण बघा किती आहे तिथं. आणि इथं आहे आमच्या ताईचा घर. चलो तर अंदर जाते है जियान. अरे काय तुझं वजन आहे एवढा नाही वजन, साईडला करायचं असं. ऐसा आहे घर. आता इथं आपण व्हिडिओ काढायला येऊ शकतो ना वरती टेरेसवर हक्काने. आहे जियान ताईचा मुलगा आणि आहे ही एंट्री. अशा प्रकारे झाला रे लाद्या मस्त एक नंबर. या आहे गल्ली. अजून चिक्कार काम बाकी आहे. आवाज घुमत असेल कारण घरून काय नाही म्हणून आवाज घुमतोय. हो काय आहे हा समोरचा देवघर आहे का? ओके असा प्रकार इथं देवघर असेल. हा बेडरूम लय मोठा आहे. हा हे बेडरूम आहे गो. आता इथं पण बेडरूम आहे. मोठा आहे. अच्छा ओके मस्त रे. म्हणजे मोठा आहे भरपूर मोठा आहे. काय तर असेल नंतर समजेल. बाथरूम मोठा आहे बघ दाखवते धरियो. भरपूर मोठा स्पेस आहे. रूम भरपूर मोठा आहे. अशा बेडरूम आहे हो. अरे वा खिडक्या मोठ्या ठेवल्या भारी वाटते. म्हणजे हवा बिवा एकदम भारी होऊ शकते. खिडक्याच्या मोठ्या ठेवल्या. आणि आहे मास्टर बेडरूम. यो पण मस्त म्हणजे बराच मोठा आहे. यो पण तेजू बाथरूम
जियान तुझी बेडरूम कशी आहे? कुठला तो कोपऱ्यांचा? म्हणजे त्यांची उरी मारून डायरेक्ट त्यांच्या घरी जाशील. आणि इथं समोरच पाठी दरवाजा ठेवले वाटतं मग. आणि किचन, किचन मस्त आहे रे मोठा. हा म्हणजे इथं आपण व्हिडिओ काढायला येऊ शकतो ना किचन मधल्या. अजून हाय बराच काम बाकी. अशा प्रकारे बाहेरचा रस्ता. त्या साईडला समोर आहे आपलं घर. त्या साईडला आहे भाडोत्री. चलो तर भाई साहब अशा प्रकारे आहे घर. आपण टेरेसवर जाऊ. चला आता लगेच जायचं. पाणी तुम्ही चप्पल घाल. गणेश पूजा वास्तुशांती असेल ना तेव्हा तुम्हाला प्रॉपर घर झालं बघ दाखवीनच मी. आता आलं टेरेसवर. इथनं टेरेसवर मजा आहे रे. आणि उरी मारून जाऊ शकतस. हे टेरेसवर ते टेरेसवर जाऊ शकतो. या टेरेसवर ते टेरेसवर. आणि इथनं तिथं जाऊ शकता का? ट्राय करू नका जियान. नाही तर करशील आणि डायरेक्ट घरात जाशील त्यांचे. लांब आहे. मी ट्राय करू त्याची. धर मी ट्राय करते. या साईडला जाऊ शकतो ना जियान? नाही केलास कधी? मी केला. नको तू नको मरूस. तू तयारच राहा. काय हे बघा गाईज. धर ना मी एकदा परत जाते. ती का केअर घेत असते माझी. चल ऐक ना आता तू एवढं दिसतंय. हे बघा गाईज म्हणजे पालखीच्या दिवशी इथं डायरेक्ट व्ह्यू दिसेल. हे बघा देऊळ दिसते बघ समोर. कलस गावाची आईची सांगू किती नवलाई ग. आताच एक गाणं त्यांनी रिलीज केलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इन्स्टा चॅनलवर. माझ्यासाठी गायलेलं गाणं आहे. आणि भरपूर जणांच्या कमेंट आल्यात का सिंगर लोकांच्या का तोड आहे. आता आम्हाला भीती आहे तुमची. तर आता बघूया लवकरात लवकर त्यांची प्रॅक्टिस चालू होईल आणि सिंगर पण होणार आहे तेज. तर पोटा पाय देणार आहे सिंगर लोकांच्या. असं काही करू नकोस तेज. आपल्या कॉमेंट एकटाच चालू दे. चला आता जाऊया घरा मस्तपैकी. तेजू आता येऊ तू काढशील ना पट्टी. बघूया. चायलेंज आहे. जाम दुखतंय. मस्त वाटतं ना. मस्त वाटतं मस्त वाटतं. मिस लावू सोडा लावू. आता सध्या यो गेट आहे. असं होतं ना. चला. अच्छा मग ही गिल्ली एवढीच आहे का? हा यो स्पेस एवढाच आहे गावाचा. यो असा एवढा. चला जाऊया. ही पण आला का. हीच आमच्या घरांचा मशीन लावली. पाणी लय लेट येत आमच्या गावात. लय म्हणजे लय. कधी बोलला ना असा का 10 मिनिटात येणार आहे. लागलं अर्धा एक तास तरी लागतं 10 मिनिटात त्याचं. जाऊया आता. पाणी का आलं. पाणी भरू आणि काय आणि 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 जाम बेकार असा पट्टी काढायची आहे. पट्टी कशी काढू समजू रे. तेजूला डायरेक्ट काढायला सांगतोय. तेजू आमची तर कुत्तो आलाय. मस्त डॉग आहे आमच्या संजू त्यांचा आहे.
आता तेजू आहे ना पट्टी काढणार आहे. जाम दुःख होता मग कशी तिला काढ तर जाम म्हणजे जाम म्हणजे ती ॲक्च्युली आहे ना आता मी काही घाबरत नाही. पण काय झालं माहिती आहे का ती 4-5 दिवस तशीच ठेवली ना ते जाम जो म्हणजे चिक्कार म्हणजे चिक्काटली बोलतात ना तसं झालं आहे. तर ते लय बेकार दुखतंय तुझी काढ डायरेक्ट काय कर माहिती आहे एकदाच थांबतो तो सांगते बघ तसा हादर नको करू डायरेक्ट का उपट रे डायरेक्ट उपटशील तर काय नाही कार मग आलो डायरेक्ट करणार डायरेक्ट करणार काय नाही आपल्याला ओ माय गॉड उपटलं काय नाही तर आता चला तर आता दिवाबत्ती करतो आणि आजचा ब्लॉग इथं संपवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. तिथपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नितेश अँड तेजू.